नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील या दोन जे शरद पवारांचे निष्ठावंत होते, कोरेगाव आणि अनुक्रमे कराड उत्तरमधून, या दोघांना पराभवाचा धक्का बसला. हा पराभवाचा धक्का हा त्यांच्या दृष्टीने धक्का असेल, परंतु जे या राजकीय तज्ज्ञ आहेत किंवा मतदार आहेत त्यांच्या दृष्टीनं हे अपेक्षितच होतं. आणि त्याची कारणंही बऱ्याच वेळा लोकांनी किंवा राजकीय तज्ज्ञांनी त्यांचा उल्लेख केलेला होता. हे या दोन्ही पराभवांना हे दोघेही पवार निष्ठावंत जबाबदार आहेत असे म्हटले तर त्यात काही वावगं ठरणार नाही. मतदारांना गृहीत धरणं हा जो प्रकार आहे दोघांच्या बाबतीत घडलेला आहे. शिवसेना किंवा भाजपने, विशेषतः भाजपने कराड उत्तरमध्ये जे या पक्षानं नवीन तंत्रज्ञान असलं, EVMचा मुद्दा हा बाजूला ठेवा, कारण इकडं ज्यावेळेला मतांची आकडेवारी जर बघितली या दोन्ही मतदारसंघातील तर बऱ्याच ठिकाणी ती सत्तेच्या आसपासची आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांमध्ये EVMच्या नावे ठेवून चालणार नाही, कारण जी काही मतदान आकडेवारी समोर आलेली आहे ती अगदी फॅक्ट मानणारी आहे. भाजपने जे नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन राजनीती, नवीन पिढीचा कल लक्षात घेऊन प्रचाराचं तंत्र अवलंबलं आणि शिवसेनेनंही कोरेगावमध्ये महेश शिंदेने त्या पद्धतीनं प्रचाराचं तंत्र अवलंबलं. आणि या बाबतीत हे वर्षानुवर्षे आमदार असणारे, गेले 20-25 वर्ष आमदार असणारे शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील हे पारंपरिक पद्धतीनं या निवडणुकांना सामोरे गेले. त्यांनी नेहमीप्रमाणे जनतेला गृहीत धरलं आणि गट तटांवर जास्त भिस्त ठेवली. नवीन पिढीतील तरुण जे आता या दोघांनी 25 वर्षापूर्वी आपल्या राजकारणाची सुरुवात केली, त्यावेळेला जी जन्माला पिढी आलेली होती ती आज एक राष्ट्राचा किंवा एक भक्कम आधार होत आहे. आणि त्या लोकांना त्यांच्या जन्मापासून हे नेते सहन करावे लागत आहेत. आणि या दोन्ही मतदारसंघात कोरेगाव असू द्यात किंवा कराड उत्तर, या नेत्यांनी फार मोठे बदल घडवलेत आणि मोठा विकास खेचून आणला आहे असं पण झालेलं नाही. आज जी ही 25-30 वर्षाची 35 वर्षाची पिढी आहे, अनेक जण त्यातील बेरोजगार आहेत, त्यांना आपलं भवितव्य या नेत्यांच्या हाती सुरक्षित दिसत नाही. त्यामुळं त्यांनी यावेळेला हे बदलाचा निर्णय घेतलेला असावा. शशिकांत शिंदेने गेल्या वेळेला जी चूक केलेली होती की आपली नुसती भाषणं ठोकायची, बेंबीच्या देठापासून रटाळ भाषणं ठोकायची, कार्यकर्त्यांना जणू काय त्यातून ऊर्जा मिळणार आहे असं झालं. तर ती पिढी गेली त्यावेळची, आता नवीन पिढी आली, त्यांना ही भाषणं ऐकून लहानपणापासून त्यांना ह्यातलं फोलपणा कळायला लागलेला आहे. त्यामुळं त्यांचे पहिले पाढे 55 हे नवीन आपल्यासाठी काय देत आहेत. संपूर्ण पिढी बदलली, मतदारसंघ बदलला, बाकीचे मतदारसंघ कुठे गेले, नवीन जे नेतृत्व येते, महेश शिंदे असू देत किंवा मनोज घोरपडे, हे आपल्या दृष्टीनं काय पुढे विजन ठेवतायत किंवा काय प्रयत्न करतायत आणि कुठली स्वप्न दाखवत आहेत आणि त्यांच्याकडे तेवढी कर्तबगारी आहे का, याचा विचार करून मतदारांनी यावेळेला निर्णय घेतला असं दिसतं. आता शरद पवारांशी या दोघांनी निष्ठा ठेवली, शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील या दोघांनी. तसं बघायला गेलं तर शरद पवारांवर यांना निष्ठा ठेवणं भागच होतं, कारण या दोघांनाही त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त शरद पवारांनी दिलं. जोपर्यंत त्यांच्या हातात सत्ता आणि महाराष्ट्राचं सत्ता केंद्र होतं त्यावेळेला या दोघांना मंत्रिपद दिले. त्यातल्या त्यात शशिकांत शिंदे जरा बऱ्यापैकी राजकारणाचा किंवा बाकीचा अभ्यास असणारे म्हटलं तरी पण त्या पद्धतीनं त्याने मंत्रिपद असताना किंवा आमदारकी असताना लक्ष दिलं नाही मतदारसंघाकडं. त्याचा धडा त्यांना मिळाला. म्हणजे इथं पवार निष्ठेपेक्षा तुमचं काम किती प्रमाणात आहे, तुम्ही काय करताय हे मतदारसंघ लक्षात घेतात, त्याची बेरीज वजाबाकी मांडतात आणि त्या परीक्षेत तुम्हाला पास करायचं की नापास करायचं हे ठरवतात. पारंपरिक पद्धतीनं या निवडणुकांना सामोरं जाताना शशिकांत शिंदेने हे जे 2-4 पराभव पचवले, अगदी पहिला विधानसभेला झाला, नंतर जिल्हा बँकेला झाला, म्हणजे कोरेगाव हातातून गेलं, जिल्हा बँकेच्या वेळेला जावली तालुका होता तो हातातून गेला, जिल्हा बँकेला ते निवडणूक हरले, सातारा लोकसभा
येता येता राहिले. म्हणजे ट्रम्पेटच्या चिन्हानं जो घोटाळा केला त्यातून निवडून येता येता ते राहिले आणि याला त्यांचे दुसरे जोडीदार बाळासाहेब पाटील हेही तेवढेच जबाबदार आहेत शशिकांत शिंदेंना लोकसभेला पाडण्यात. बाळासाहेब पाटील यांना 4-5व्यांदा इथली विधानसभेची टर्म हवी होती आणि जो सातारा तालुक्याचा भाग येतो, विशेषतः रहमतपूर किंवा बाकीचा खटाव तालुक्याचा वगैरे, या भागात हे कराड उत्तरचे 4-4.5 गट सोडून त्यांनी इतका ढिलापणा दाखवला. शशिकांत शिंदेंच्या बाबतीत त्यांनी कुठलीही जबाबदारी नीटपणे सांभाळली नाही. याची जी कारणं होती ती या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत ठरलेली होती की जर उदयनराजेंना आपण इथून कडाडून विरोध केला या कराड उत्तर मतदारसंघातून, तर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांचा वाईटपणा घ्यावा लागेल आणि आपल्याला याची किंमत विधानसभेला मोजावी लागेल. त्यामुळं त्यांनी वातावरण ढिलं ठेवलं आणि त्यातून असं झालं की असं काही केल्यामुळं एकतर त्यांच्यावरचा विश्वास, जे राष्ट्रवादीतले कार्यकर्ते होते त्यांचा विश्वास उडून गेला आणि उदयनराजेंच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेतल्यामुळं मनोज घोरपडे यांना किंवा भाजपच्या सर्व मंडळींना मोकळं रान मिळालं आणि जो थोडाफार बेस सातारा तालुक्यात होता बाळासाहेबांचा, तो एकदम खिळखिळा झाला, ढिला झाला आणि नेहमीप्रमाणे आपण आरामात विधानसभेला निवडून येऊ हा जो त्यांचा गैरसमज होता तो मतदारांनी चुकीचा ठरवला. राष्ट्रवादी पक्ष फुटला. त्याच्यानंतर शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील प्रामाणिक राहिले, शरद पवारांशी निष्ठा ठेवली त्यांनी. पण शशिकांत शिंदे यांनी निष्ठा ठेवण्याचं कारण म्हणजे पहिल्यापासून त्यांची नाळ पवारसाहेबांशी जुळलेली होती. पहिल्या विधानसभेचं तिकीट त्यांचं कुठलंही नाव नसताना जावलीमध्ये त्यांना तिकीट दिलं आणि निवडून आले. ते शरद पवारांची राजनीतीच त्यावेळीची वेगळी होती आणि नंतर ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते पण झाले. कोरेगावमधून पडल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर शरद पवारांनी संधी दिली. त्यामुळे हे जरी अजित पवारांच्या बरोबर गेले असते तरी अडचणीत आले असते आणि शरद पवारांबरोबर जाऊनही ते अडचणीत आलेत. अर्थात त्याला त्यांची स्वतःची करणी जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. आता शशिकांत शिंदे यांच्याकडे फक्त मुंबईची APMCची सत्ता राहिलेली आहे. बाकी सत्ता त्यांच्या एकोर गेलेल्या आहेत आणि राजकारणातलं त्यांचं वजनही कमी झालेलं आहे. नवीन पिढीवर विश्वास ठेवताना त्यांच्या कलानं घेत असताना तो विषय बाजूला ठेवला आणि त्यांनी फक्त आपली प्रचार यंत्रणा नवीन पिढीकडं सोपवली. त्या पद्धतीनं वागले नाहीत. त्याची किंमत त्यांना मोठ्या प्रमाणात मोजावी लागली. आता इथून पुढे त्यांना स्वकर्तृत्व दाखवण्याशिवाय पर्याय नाही. नवीन बांधणी करावी लागेल मतदारसंघात किंवा सर्वच बाबतीत, तरच पुढे ते राजकारणात बऱ्यापैकी टिकू शकतील. आता बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल बोलायचं तर आपलं कर्तृत्व किती याची त्यांना निश्चितच जाणीव आहे. ते बाकीच्या मतदारांच्या पुढं किंवा जी हुजूर करणारे मंडळी, नेते मंडळी आहेत त्यांच्यापुढं बाण्या मारत असतील, मी याव केलं, मी त्याव केलं, परंतु प्रत्यक्षात आपली पात्रता काय आहे ते खाजगीत ते स्वतः मान्य करत असावेत. आता हे जे बाळासाहेबांनी नवीन जे त्यांचे जुने जे सहकारी आहेत त्यांना जवळ घेऊन त्यांच्या भरोश्यावर राजकारण खेळलं, विधानसभा लढवली. या सहकाऱ्यांना मानणारे जे त्या भागातील तरुण आहेत, मुलं आहेत, ही आता या नेतृत्वाला मानायचं बंद झालेली आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलं. आणि यापुढेही जरी बाळासाहेबांनी स्वतःच्या पुत्राला जरी लादायचा प्रयत्न केला या पुढच्या राजकारणात, तरी इथली जनता आता स्वीकारणार नाही. कारण हे कराड उत्तरचं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे. तिथं आता पारंपरिक त्याला चान्स नाही. याशिवाय सह्याद्रीची निवडणूक लढवायचं मनोज घोरपडे आणि संपूर्ण भाजपनं मनावर घेतलेलं आहे. आणि अलीकडील फाटाफूट किंवा बाकीच्या कारखान्यांची स्पर्धा पाहता यावेळीची सह्याद्रीची निवडणूक ही चुरशीची होईल आणि इथून बाळासाहेबांची गच्छंती झाली तर त्यात काय विशेष असं मानलं पाहिजे असं म्हणता येणार नाही.
कारण त्यांचे उलटे दिवस इथं सुरू झालेले आहेत त्यांच्या राजकारणाचे आणि सह्याद्री हा त्यांचा एक शेवटचा किल्ला असेल. शशिकांत शिंदेप्रमाणेच आपला स्वतःचा गेल्या 5-25 वर्षातील या आमदारकीमुळे आलेला किंवा मंत्रिपदामुळे आलेला हेकेखोरपणा, गटातटांवर भिस्त आणि उदयनराजेंचा चांगुलपणा मिळण्यासाठी विधानसभेला त्याचा फायदा व्हावा म्हणून हे जे करायला गेले ते एका अर्थानं तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धुपाट न आलं अशा पद्धतीनं त्यांचं राजकारण आता झालेलं आहे. यापुढे त्यांना शरद पवार उपयोगी पडतील असं वाटत नाही. कारण ज्या शरद पवारांनी यशवंत विचार पायदळी तुडवली त्याच यशवंत विचारांना तिलांजली देण्याचं काम या कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीनं किंवा बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील जे क्लायमॅक्सचे दिवस होते ते आता शेवटच्या टप्प्यात आलेत असं म्हणावं लागेल आणि त्याची परिणती आपल्याला सह्याद्री कारखाना असेल किंवा मग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्यावेळेला दिसून येईल. कराड उत्तर हा किल्ला राष्ट्रवादीचा आता भाजपने पोखरून काढलेला आहे आणि आपल्या हेकेखोरपणामुळं किंवा आपण खूप मोठे झालेलो आहोत अशा पद्धतीनं वागताना त्यांनी लोकसभेच्या वेळेला श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील यांना जे अपमानास्पद वागणूक दिली किंवा अपमानित केलं तेही कुठंतरी येथील जनतेला पटलेलं नाही, आवडलेलं नाही. त्याचा एक जबरदस्त फटका त्यांना मिळाला असं आपल्याला दिसून येतं. आता या पुढच्या राजकारणात त्यांना स्वतःत बदल घडवूनही कितपत यश येतं आहे हे पाहावं लागेल. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये खरी ताकद कळणार आहे. भाजपचे आमदार मनोज घोरपडे निवडून आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये इथे जी ऊर्जा मिळालेली आहे आणि पूर्ण आता महाराष्ट्रातील सत्तेचाच त्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने ते इथं कामं करून दाखवतील. जे बाळासाहेबांना सहकार मंत्री असताना करून दाखवता आलं नाही ते आता ते आपल्या आमदारकीच्या माध्यमातून करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. आणि या दोन्ही मतदारसंघात कोरेगाव असू द्यात किंवा कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीला फारशा भविष्यात आशा असतील असं वाटत नाही. नमस्कार, धन्यवाद. आपली काय मतं असतील चॅनल लाईक शेअर करून त्यावर कमेंट व्यक्त करा.